माझे व्हिडिओ एवढे चांगले असून त्याच्यावरती व्ह्यूज येत नाही असं तुम्हालाही वाटतं का? तर याचं कारण कदाचित असू शकतं की तुम्ही रॅन्डम टायमिंगला व्हिडिओ अपलोड करतात. तुमची लकी वेळ कोणती आहे हे माहीत आहे का? त्यामुळेच तुमचा व्हिडिओ चांगला असून सुद्धा तो जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. क्रिएटर्स त्यांचे व्हिडिओ कधी अपलोड करतात हे माहीत आहे का? आज मी तुम्हाला असं एक गुपित सांगणार आहे ज्यामुळे तुमचे व्ह्यूज डबल होणार आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी एक गोल्डन टिप्स खास तुमच्यासाठी. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि नमस्कार, मी आहे कविता आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलमध्ये. पण त्याही महत्त्वाचं म्हणजे आपली गृहिणी ते यशस्वी यूट्यूबर ही सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक छानशी कमेंट मला खूप मोटिवेट करत असतं. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की नक्की कोणत्या वेळेला व्हिडिओ अपलोड करायचा. तर त्यासाठी एक चार्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या चार्टचा अभ्यास करून, निरीक्षण करून तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला तर नक्कीच तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज वाढणार आहेत. तुमची ऑडियन्स कधी जास्त ऑनलाईन असतात हे तुम्हाला समजतं. बरेच जण काय करतात माहिती का? व्हिडिओ एडिटिंग कंप्लीट झाली की व्हिडिओ अपलोड करतात किंवा तो अनलिस्ट ठेवा एवढंच माहीत असतं आणि अनलिस्ट ठेवून कोणत्याही वेळेला तो अपलोड करतात किंवा पब्लिक करतात. ही सर्वात मोठी चूक आहे. याच्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही. यूट्यूब अल्गोरिदम काय करतं तेच तुम्हाला टायमिंग सांगतं की तुमचे ऑडियन्स हे कधी जास्त यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असतात. त्यावेळेस जर तुम्ही तुमचा व्हिडिओ पब्लिक केला तर अर्थातच व्हिडिओ पब्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येणार आहे आणि यूट्यूब अल्गोरिदम हा तुमचा व्हिडिओ जास्त पुश करणार आहे. आणि या उलट जर तुम्ही व्हिडिओ पब्लिक केला आणि तुमचे ऑडियन्स हे ऑनलाईन नसतील तर तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज फारच कमी येणार आणि यूट्यूबला वाटणार की या व्हिडिओमध्ये काही दम नाही आणि तो तुमच्या व्हिडिओला पुश करणार नाही. तर हे सर्व झालं चार्ट बघण्यामागचं महत्त्व. पण चार्ट कसा पाहायचा, कुठे पाहायचा आणि चार्टवरून आपले ऑडियन्स कधी ऑनलाईन असतात हे कसं समजतं? तर चला आपण सर्व स्टेप बाय स्टेप पाहूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया हा चार्ट कुठे मिळतो. त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करा. तुमचा चॅनलचा चार्ट तुम्हाला नक्की मिळून जाईल. स्टेप 1 करायचं आहे, यूट्यूब स्टुडिओ ओपन करायचं आहे. तुम्ही क्रोम ब्राउझरमधून गेलात तरीही चालेल किंवा आपलं यूट्यूब स्टुडिओचं हे सेपरेट ॲप असतं त्या ॲपमधून ओपन केलं तरीही चालेल. यूट्यूब स्टुडिओ ओपन करा. त्यानंतर ॲनालिटिक्सवर क्लिक करायचं आहे. ऑडियन्स टॅब ओपन करा. येथे तुम्हाला एक चार्ट दिसेल पहा. वेन युअर व्ह्युअर्स आर ऑन यूट्यूब. तुमचे ऑडियन्स कधी ऑनलाईन असतात हे आपल्याला ह्या चार्टवरून पाहायचं आहे. आता ते कसं पाहायचं आहे? आता या चार्टमध्ये पर्पल कलरचा बार दिसत आहे बरोबर. हे छोटे छोटे सगळे बार आहेत. जेथे कलर डार्क आहे म्हणजे जास्त ऑडियन्स तुमचे ऑनलाईन आहेत. हा चार्ट तुमच्यासाठी गोल्डन माईन आहे. त्यामुळे या चार्टचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. अजून यामध्ये काही खास आहे ते आपण पाहू. आता चार्ट समजून घ्या. हा चार्ट कसा वाचायचा ते समजून घ्या. जिथे लाईट पर्पल आहे ना, लाईट पर्पल, तेथे ऑनलाईन हे कमी आहेत. तुमचे ऑडियन्स ऑनलाईन कमी आहेत. आणि जिथे डार्क पर्पल कलर आहे तेथे तुमचे ऑडियन्स हे जास्त ॲक्टिव्ह आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? डार्क पर्पल कलर दिसतो ती वेळ शोधायची आहे आणि त्या वेळेला तुमची लकी वेळ बनवायची आहे. आता डार्क पर्पल कलर आहे त्याच वेळेला टार्गेट करा. समजा जर तुमच्या चॅनलचं चार्टमध्ये प्रत्येकाच्या चॅनलवरती म्हणजे विषयावाईज ऑडियन्स चार्ट दाखवत असतो. हे डार्क कलरमध्ये टायमिंग वेगवेगळ्या येऊ शकतात. म्हणून आपल्या चार्टचा अभ्यास करा. हे मी माझ्या चार्टविषयी तुम्हाला सांगितलं आहे. समजा तुमच्या चार्टमध्ये संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत ऑडियन्स दाखवत आहे किंवा 9 ते 10, तर त्या वेळेतच तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. पण एक लक्षात घ्या, व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्टेड
पण एक लक्षात घ्या, व्हिडिओ अपलोड करताना तो अनलिस्ट ठेवणं हे महत्त्वाचंच असतं. कारण त्या अनलिस्ट आपण जेव्हा व्हिडिओ ठेवतो तेव्हा यूट्यूबमध्ये त्याची HD प्रोसेस चालू असते, म्हणजेच व्हिडिओची क्लॅरिटी ही चांगली होत असते. आता जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा तो खूप कष्टाने बनवतो, खूप मेहनत लागते. व्हिडिओ बनवणं हे काही सोपं नाही, त्यासाठी अभ्यास लागतो आणि व्यवस्थित करायला भरपूर वेळ जातो. पण जर त्याची क्लिअरिटी व्यवस्थित दिसली नाही तर पाहणाऱ्याला त्यात इंटरेस्ट येणार नाही. म्हणून तो अनलिस्ट नक्की करा. अनलिस्ट केल्यामुळे यूट्यूबमध्ये तो HD प्रोसेस होतो आणि तो क्लिअर दिसतो. व्हिडिओ प्रोसेस करायला काही वेळ लागत असते, म्हणून तो 30 ते 60 मिनिटे आधी नक्की अपलोड करा. जी वेळ तुम्हाला त्या चार्टमध्ये दिसत आहे त्याच्या आधीच्या 30 किंवा 40 मिनिटे व्हिडिओ अपलोड करा. आता तुमची लकी वेळ कशी शोधायची? लकी वेळ शोधण्यासाठी चार्टमध्ये सर्वात डार्क स्पॉट शोधा. आता चार्टमध्ये पहा 1, 2, 3 असे डार्क स्पॉट दिसत आहेत. ते डार्क स्पॉट शोधायचे आहे. आणि समजा तुम्ही आत्ता चार्ट पाहिला तर यानंतर तुम्हाला आज व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर चार्टमध्ये पहा की यानंतर कधी कोणत्या वेळेला ते डार्क स्पॉट दिसत आहेत. या डार्क स्पॉट निवडा आणि त्याच्या अगोदर त्यावरती क्लिक केलं का बरोबर ते तुम्हाला दिसून जातं की टायमिंग येतो तिथे. पहा काही टायमिंग दिलेला आहे आणि काही टायमिंग तो तुम्हाला क्लिक केल्यानंतर दिसतो. त्या टायमिंगच्या अगोदर 30 ते 40 मिनिटे तुमचा व्हिडिओ अपलोड करा, अनलिस्टेड ठेवा आणि त्या टायमिंगला अपलोड करा, पब्लिक करा. नक्कीच तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तुमच्यासाठी एक गोल्डन टिप म्हणजे सोमवार ते शुक्रवार या रेग्युलर वेळा जराशी थोड्या प्रमाणात सारख्या असतात, परंतु शनिवार आणि रविवार या वेळांमध्ये थोडा बदल होतो. त्यामुळे तुम्ही हा चार्ट एकदा पाहिला आणि तीच वेळ ठरवली असं करू नका. तो चार्ट नेहमी चेक करत राहा आणि तुमच्या व्हिडिओचा टायमिंग म्हणजे फारच टायमिंग बदलून टाकायचं आहे असं नाही. कन्सिस्टन्सी आणि टायमिंग ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण रविवारी आणि शनिवारी तुम्ही तुमचा टायमिंग 2 दिवसासाठी चेंज करू शकता त्या चार्टनुसार. लॉंग व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ लागतो, तसं शॉर्ट आपण बसल्या बसल्या सहज पाहू शकतो. म्हणून शॉर्ट व्हिडिओ हे तुमचे दिवसभरही चालू शकतात, पण लॉंग व्हिडिओ हे वेळेवर अपलोड होणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला हा चार्ट समजला असेल अशी आशा करते आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मी ही ज्या काही खास टिप्स घेऊन येत असते त्यासाठी मलाही तुमचे एक सबस्क्राईब, लाईक आणि छानशा कमेंटची गरज आहे. आणि काही अडचण असेल हे चार्ट पाहण्यात किंवा शोधण्यात तर मला कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देईन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या मला कमेंट करा, मी त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.